नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. श्राद्ध पक्षाचे विधी करताना काळ्या तिळाचं तर्पण केलं जातं. काळे तीळ श्राद्ध पक्षाच्या विधींमध्ये महत्त्वाचे ठरतात. पण का? चला तर मग जाणून घेऊया. गरुड पुराण आणि धर्मसिंधू या ग्रंथांनुसार काळे तीळ पाण्यात मिसळले तर ते पाणी पवित्र होतं आणि असं पवित्र पाणी धर्मग्रंथांनुसार तर्पणासाठी वापरलं जातं. तिळांना पापनाशक म्हटलं जातं, शुद्धीकरण करणारे मानलं जातं. त्यामुळे पितरांना अर्पण करण्याच्या पाण्यामध्ये काळ्या तिळांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे याज्ञवल्क्य स्मृती यामध्ये सुद्धा तीळ हे पितरांना सर्वात प्रिय अन्न असल्याचं सांगितलं गेलंय. काळ्या तिळांनी केलेलं तर्पण पितरांना दीर्घकाळ तृप्ती देतं असे देखील सांगितलं गेलंय. काळा रंग हा शनिग्रहाशी संबंधित आहे. शनिदेवांचा संबंध पितृदोष, पितृऋण या सगळ्याशी जोडला जातो. म्हणून श्राद्ध काळात कृष्ण तीळ वापरल्याने अर्थात काळे तीळ वापरल्याने पितृदोष शांत होण्यास मदत होते असं ज्योतिषशास्त्र सांगतं. तिळांचा उपयोग नकारात्मकता नष्ट करण्यासाठी, पाप नष्ट करण्यासाठी केला जातो. तिळांचे 5 प्रकार असतात: पांढरे, हिरवे, लाल, हिरवे आणि काळे. पण त्यामध्ये काळे तीळ हे श्राद्ध पक्षांना वापरले जातात. काळे तीळ पितरांना, पांढरे तीळ देवांना आणि इतर रंगाचे तीळ विशेष यज्ञ कर्म करण्यासाठी वापरले जातात. श्राद्ध पक्षात काळे तीळ वापरण्याचं मूळ कारण म्हणजे ते पवित्रता देतात, पितरांना प्रिय आहे, पापांचा नाश करतात, पितृदोष शांती करण्यासाठी उपयुक्त ठरतात आणि त्यामुळे हजारो वर्षांपासून श्राद्ध कर्मामध्ये काळ्या तिळांचा उपयोग करण्याची परंपरा चालत आलेली आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरी आयुर्वेदानुसार काळ्या तिळाचं महत्त्व काही पटींनी जास्त आहे. काळे तीळ हे बलवर्धक असतात. स्निग्धता, आयुष्यवर्धक, रोग प्रतिबंधक या गुणांनी युक्त असतात. म्हणून तर पितरांच्या सूक्ष्म देहाला ऊर्जा आणि पोषण हे तीळ देतात अशी धार्मिक मजबूत समजूत आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार काळे तीळ हे लोह आणि व्हिटॅमिन डी ने समृद्ध असतात. म्हणून तर काळे तीळ वृद्धत्व कमी करणारे असतात असंही म्हटलं जातं. कारण वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास, तुमची त्वचा घट्ट करण्यास, शरीर मजबूत करण्यास, तुमचं तरुणपण टिकवून ठेवण्यास हे तीळ मदत करतात. इतकंच नाही तर काळे तीळ तुमच्या हाडांना आणि स्नायूंना बळकटी देतात. कारण ते कॅल्शियम आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे. हाडांना बळकटी देतात आणि हाडांचे आजार होण्यापासून बचावतात. काळे तीळ आपल्या शरीराला कॅल्शियम शोषण्यासाठी देखील मदत करतात. फक्त हाडांसाठीच नाही तर काळ्या तिळांचा वापर त्वचेच्या सुधारण्यासाठी सुद्धा होतो. काळ्या तिळांचा वापर तुम्ही तुमच्या आहारात केला तर तुमची त्वचा उत्तम राहते. आयुर्वेदानुसार तीळ हे शरीरामध्ये अनेक निर्माण होणाऱ्या ज्या व्याधी आहेत त्या व्याधी निर्माण होण्यापासून बचावतात. पाहिलंत मित्रांनो, कितीतरी फायदे हे या काळ्या तिळाचे आहेत. म्हणून याला सुपरफूड म्हटलं जातं आणि म्हणूनच पितरांना तर्पण देताना या काळ्या तिळांचा समावेश त्या विधींमध्ये केला जातो. आपण धार्मिक महत्त्व पाहिलं, आयुर्वेदिक महत्त्व पाहिलं, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही काय महत्त्व आहे काळ्या तिळांचं हे सुद्धा जाणून घेतलं. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.